बिग बॉसचं कॉन्ट्रॅक्ट संपतात, दीपाली सय्यद होणार घराच्या बाहेर। तर नेमकी मित्रांनो, बिग बॉस आणि दीपालीने असं कोणतं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे जे संपल्यानंतर दीपाली लगेचच घराच्या बाहेर जाणार आहे? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सध्याला 8 सदस्य हे नॉमिनेशन मध्ये आहे आणि त्यामध्ये दीपाली सय्यद पण आहे। आणि सध्याच्या आपण वोटिंग ट्रेंडची जर बात केली मित्रांनो, तर नंबर 8 ला आहे रेवा कौरासे, नंबर 7 ला सागर कारंडे, नंबर 6 ला आहे दीपाली सय्यद, नंबर 5 ला आहे सध्याला राखी सावंत, नंबर 4 ला विशाल कोटियान, नंबर 3 ला अनुश्री माने, नंबर 2 ला आहे तन्वी कोलते आणि नंबर 1 ला राज्य करत आहे राकेश बापट। तर मित्रांनो, हे जे मोठे मोठे स्पर्धक असतात जसे की दीपाली सय्यद, हे खूप मोठं नाव आहे पॉलिटिक्स मध्ये किंवा जुन्या पिक्चर मध्ये। हे जर मोठं नाव आलं आणि यांचं जर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच इविक्शन झालं तर यांची खूप चव जाते पब्लिक मध्ये इकडे तिकडे। त्यामुळे अशा पब्लिकला जर बिग बॉस मध्ये आणायचं असेल तर बिग बॉस एक कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम काढते ज्यामध्ये सरळ सरळ स्टेट केलेलं असतं की तुम्ही ह्या व्यक्तीला 60 दिवस 70 दिवस 80 दिवस जे पण काही ठरलेले असतील त्याच्याशिवाय बाहेर काढू शकत नाही। मित्रांनो, तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की दीपालीचा काहीच गेम तुम्हाला बिग बॉस मध्ये दिसला नाही, तरी पण दीपाली लांब लांब पर्यंत कुठं इविक्शन मध्ये नाही आली किंवा कुठं डेंजर झोन मध्ये नाही आली। आणि मित्रांनो, मला याचं कारण हेच वाटतं की दीपाली सय्यद एक मोठं नाव आहे आणि त्यामुळे एक कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे दीपालीला घराच्या बाहेर काढता येत नाहीये। आणि आता बिग बॉस संपायला आलेला आहे तर तुम्हाला लवकरच दिसेल की कसं फायनलच्या आधीच दीपाली सय्यद ही घराच्या बाहेर जात असते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही जी बिग बॉसवर खूप वेळा ही टीका झालेली आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची, ही खरी आहे की खोटी आहे? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।